श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लहान मुलांचं मानसिक आरोग्य याविषयी डॉक्टर राहुल घाडगे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा. श्रोतेहो नमस्कार. आज आपण जाणून घेऊया मानसिक विकार लहान मुलांमध्ये. तर डिप्रेशन आहे, एन्झायटी आहे, OCD, सायकॉसिस, स्किझोफ्रेनिया, ॲडिक्शन असे विविध मानसिक विकार लहान मुलांमध्ये दिसून येतात. मोठ्यांमध्ये सुद्धा हे मानसिक विकार दिसून येतात. सिमिलरली तसेच विकार हे लहान मुलांमध्ये असतात. थोड्याफार फरकाने लक्षणं इकडे तिकडे होतात आणि ताणतणावाची कारणं जरा वेगळी असतात. तर काय असतील ही लक्षणं? कसं ओळखायचं की ह्या मुलाला मानसिक विकार झाला आहे? तर जनरल लक्षणं जी आहेत ती मी तुम्हाला सांगू इच्छितो. मन उदास असतं, निराश असतं, त्यांची अभ्यासातली खेळातली रुची कमी होत असते, एकाग्रता कमी होते, त्यामुळे परीक्षेत मार्क्स कमी होतात. खूप वेळा पालक घेऊन येतात मुलांना की सर बघा ना, हा अभ्यास करत नाही आहे, याचं लक्ष लागत नाही अभ्यासात, बाकी याची गाणी पाठ असतात, डान्स पाठ असतो, सगळं व्यवस्थित असतं, खेळायला सो एकदम तरबेज आहे, फक्त अभ्यासात याची एकाग्रता कमी आहे. तर हे खूप वेळा असं असतं की ही एकाग्रता कमी झाल्यामुळे मुलांचं अभ्यासातलं जी गोडी असते ती कमी होते, कारण की त्यांचे मार्क्स कमी येऊ लागतात. मग ही एकाग्रता वाढवणं खूप महत्त्वाचं असतं. तर डिप्रेशनमध्ये खूप वेळा आपल्याला दिसून येतं की ही मुलं एकाग्रता यांची कमी झालेली असते. लिहिणे, वाचणे, गणित यासारखे जे असतात विषय, त्यामध्ये हे सिली मिस्टेक्स करतात, वारंवार मिस्टेक्स होत असतात. त्याला आपण लर्निंग डिसऑर्डर असंही म्हणतो खूप वेळा. तर त्याची एक वेगळी टेस्ट असतात. त्या टेस्ट करून आम्ही एका कन्क्लुजन येतो की या मुलाला लर्निंग डिसऑर्डर आहे की नाही आहे. तर लर्निंग डिसऑर्डरमध्ये रायटिंग स्किल डिसऑर्डर आहे, रीडिंग डिसऑर्डर आहे, मॅथेमॅटिकल डिसऑर्डर आहे. अशा प्रकारे हळूहळू पेशंटचा, या मुलांचा आत्मविश्वास कमी होऊ लागतो, निर्णय क्षमता कमी होते त्यांची. कोणताही छोटा निर्णय जरी घ्यायचा असेल तर त्यांना खूप विचार करावा लागतो आणि आत्मविश्वास अभाव असेल तर त्यांचा वर्गातला परफॉर्मन्स किंवा परीक्षेतला परफॉर्मन्स त्याच्यावर वाईट परिणाम दिसून येतो. चिडचिड होत असते मनाची त्यांची, एक फ्रस्ट्रेशन आपण बोलू शकतो त्याला. मित्रमैत्रिणीपासून अलिप्त होऊ लागतात. जे मूल एकदम चार्मफुल असतं, सगळ्यांशी मिळून मिसळून बोलतं, सगळ्यांबरोबर खेळतं, अभ्यासात पुढे असतं, शिक्षकांशी त्यांचं इंटरॅक्शन चांगलं असतं, ते मूल अलिप्त होऊ लागतं, त्यांचं इंटरॅक्शन कमी होऊ लागतं, संवाद कमी होऊ लागतो. आणि एक डिप्रेशनचं हे मोठं लक्षण आहे की त्यांच्या जे ओरिजिनल त्यांची पर्सनॅलिटी आहे त्याच्यापासून ते मूल वेगळं वाटू लागतं आणि पालकांना आणि शिक्षकांना हे लवकर जाणून येतं. म्हणून जेव्हा तुम्हाला असं मूल दिसून येईल की जे मूल ओरिजिनल पर्सनॅलिटीपेक्षा वेगळं वागतं आहे, अलिप्त राहतं आहे, अलूप राहतं आहे, तर लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यांच्या मनात अवाजवी भीती असते. परीक्षेची भीती सगळ्यांनाच वाटते. यांच्या मनात परीक्षेची एवढी भीती येते की ते परीक्षा टाळू लागतात, परीक्षेला जात नाहीत. एवढंच काय की त्यांना वर्गात जायची भीती वाटते, मुलांना फेस करायची भीती वाटते, टीचरशी बोलायची भीती वाटते आणि मग असा दिवस येतो की ते शाळेत जायचं बंद करतात. अशी मुलं आम्ही बघितलीत की दिवसेंदिवस ते शाळेत जात नाहीत, ॲबसेंट राहतात. मग हे एक सुद्धा डिप्रेशनचं लक्षण असू शकतं, मानसिक विकाराचं एक लक्षण असू शकतं. योग्य उपचाराने ही मुलं व्यवस्थित नॉर्मल होऊन पुन्हा आपल्या शाळेत रुजू होऊ शकतात. खूप वेळा मुलं येतात, वारंवार डोकं दुखतं, पोटात दुखतं, पण सगळे रिपोर्ट्स परफेक्टली नॉर्मल. कारण की जेव्हा मुलांना आपलं मन उदास आहे हे लोकांना सांगता येत नाही, मला भीती वाटते आतून हे सांगता येत नाही, माझ्या मनात विचारांचं वादळ सुटलं हे सांगता येत नाही, तेव्हा हे शारीरिक जी दुखणं असतात ना त्याचा त्यांना आसरा घ्यावा लागतो. आणि जर सगळे रिपोर्ट्स नॉर्मल असतील तरी मुलांचं डोकं दुखत असेल, पोटात दुखत असेल किंवा आणखी काही शारीरिक लक्षणं होत असतील तर त्यामागे मानसिक विकार तर नाही ना, हे ताडून घेणं खूप गरजेचं असतं. श्रोते हो, उद्या आपण जाणून घेऊया मोबाईल ॲडिक्शन आणि पेअर प्रेशर नक्की काय असतं ते. श्रोते हो, आत्ताच आपण लहान मुलांचं मानसिक आरोग्य या विषयावर डॉक्टर राहुल घाडगे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग तिसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखेडे.